आज पंढरपूरच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे। माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी सारिका राहुल साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। एकंदरीतच पंढरपूरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे। भाजपनं अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाहीये, मात्र कालच प्रणिता भालके यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। आज अभिजित पाटील यांच्या विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी सारिका राहुल साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे। आमदार अभिजित पाटील यांच्या गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला असून यामुळे एकेकाळी एक संघ असलेल्या विठ्ठल परिवारात उघडफूट पडल्याचं स्पष्ट झालेलं आहे। पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आमदार अभिजित आबा पाटील यांच्या गटानं आपला उमेदवार जाहीर करत आज अर्ज दाखल केलाय। आमदार पाटलांनी त्यांच्या गटाच्या सौ सारिका राहुल साबळे यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला असून त्यांना विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे। यामुळे विठ्ठल परिवार दुभागल्याचं चित्र आता स्पष्टपणे समोर आलेलं आहे। एकूणच पंढरपूरच्या नगराध्यक्ष निवडणुकीत आमदार अभिजित पाटील गटाच्या उमेदवारीमुळे लढत अधिकच चुरशीची झालेली आहे। 10 वर्षाचा नगरसेवकाचा अनुभव असलेल्या सारिका साबळे यांच्यासमोर आव्हान उभं टाकलेलं आहे, मात्र त्यांचं लक्ष प्रामुख्यानं विकास, स्वच्छता आणि महिला सुरक्षेवर असेल हे त्यांनी स्पष्ट केलं। पंढरपूरच्या या ताज्या राजकीय घडामोडींसंदर्भात अधिक अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज। मी सौ सारिका राहुल साबळे, मी आमदार अभिजित आबा पाटील यांच्याकडून त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीकडून मी नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे आणि मी गेले 10 वर्ष नगरसेविका म्हणून काम करत आहे। त्या अनुभवावरून मला संधी मिळाली आहे। मी पंढरपुराचा विकास आणि स्वच्छता आणि स्त्रियांच्यावर अत्याचार याच्यावर मी आवाज उठवणार आहे।